जय देव जय हो गावी तू
सद्गुरी अंबदा जय देव मुदुबाचे सोरे हातपाय तोडिले एका शरणाच्या हातपाय देखणे तत्व इच्छिता तव तवे रमा मग त्यात तुम्ही द्वारी गावलेला जय जय अंबदा जय देव बोधले गुरु बेजड गुरु धरले हिंदू मुस्लिम अंतर नादिले ऐसे निरंतर प्रेमे दारुणी भक्ता भक्त कवी पदिते भी तो माता जय देव जय शेख मम्मदा आरती वाळू तुझोरी अम्मदा जय देव जय योगी आडाई जगते हजार के राजा गोपाल नान जागे नैनत कोने आरती राजा महादेव के जय ज्ञानोबा
विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आलिया अभंगा, विठ्ठला पांडुरंगा. अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची, अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केली सतू आई, लेकरांची सेवा केली सतू आई. कस पांग फेडू कस हो उतराई, तुझा उपकारा जगी तोड नाही, तुझा उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बापा. जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडु.
गजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली करकटावरी तुळशी माळ गळा ऐसे रूप डोळा दावी हरी हो करकटावरी तुळशी माळ गळा ऐसे रूप डोळा दावी हरी कटी पितांबर कासमीरवली ठेविले चरण विटेवरी मन मंदिरात देवा तुझा ध्यास भक्तीचा हा ठेवा आला बाभरास दाही दिशा चराचरी याची कृपा छाया माझा सावळा सावळा देव विठुराया 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 हो लागो ऐसे ध्यान तुझ्या चिंतनान भक्तीचा हा संग जागू दे ग लागो ऐसे ध्यान तुझ्या चिंतनान भक्तीचा हा संग जागू दे ग तूच बाप माया सुखाचा उपाय काया तुझ्या चरणी लागू दे गा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला 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 माय बापा विठ्ठला हो गोड तुझे रूप सजले मनात गंध परिमळ रुजले श्वासात तुरले अंतरंग तुला भेटण्याला माझा सावळा
सुटला हा संदेहो भवमूळ राधेचा भवमूळ राधेचा विठ्ठल नाम आदेश तेवढ्यांनी आनंद घ्यायचा या जरा पूर्ण नगरिता गाजत समजरायाचे नव देशात गाजत राजा मंगळरायाचे नाव देशात गाजत राजा मंगळरायाचे नाव राजा
पंढरपुरावरून आलेला आहे. हा आला शेख मोहम्मद महाराजांच्या वारीमध्ये दिल्ली. कुणाला काय जर ऐकायचं असेल किंवा काय भविष्य सांगून घ्यायचं असेल तर घ्या. भविष्य सुद्धा सांगतो बरं का पिंगळा, पण त्याकरता दान द्यावं लागतं. हा देतील ना. पंढरपुरावरून पिंगळाला महाद्वारी, तुळजापुरावरून पिंगळा पंढरपूर आलेला आहे, तुळजापूर आलेला आहे. हरिनाम घे आया तू सोडून दे, हरिनाम घे आया तू सोडून दे. पिंगळा महाद्वारी बोल बोलत पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत पिंगळा काय सांगत आहे? तुम्ही म्हणताना सुना पोर आपण काय करतो? माझी मुलं माझी मुलं माझी मुलं, माझ्या सुना. पण तो पिंगळा काय सांगत आहे? नाथ महाराजांचा पिंगळा आहे ना, पिंगळा काय सांगत आहे ऐका. तुम्ही म्हणताना सुना पोर आपल्या मागचे चोर काय करतो ते माहिती का? हो माणूस मेल्यावर खापर फोडतील खांद्यावर, बरोबर आहे की नाही? आपण ज्यावेळेस जातो ना त्यावेळी मुलं बाळ फक्त स्मशानापर्यंत येतात आणि आपलं त्यांच्या खांद्यावर खापर फोडून त्यांचं वजन कमी करतात. म्हणून सांगायचे आपल्याला सांगतात आणि पिंगळा सांगतो, अरे घे 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 हरिनाम घे आया तू सोडून दे, घे 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 हरिनाम घे आया तू सोडून दे. पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देतो, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी
तुमच्या दारामध्ये इंजिनियर साहेब पिंगळा आला का आहे का नाही? बर हा? या इकडे पुढे त्यांचं मला नशीब दिसतं बघा. हा तुमचं कपा मोठ्या कपाळाचं भाग्यवान आहात तुम्ही. खरंच काय? हा मग भाग्यवान आहात तुम्ही. बर तुमचं कपाळ मोठं आहे ना. हा मी काय करू त्यावर? आणा इकडं आम्ही वाजवतो. हा ना मी राहू द्या तुमच्या आता थोडा वेळ. बर मग तुमच्या भागाचे मला अजून 4 घरी घ्यायच्यात ना. हा हा थोडा इकडे या बाजूला. काशी केली आता काय आमच्या मित्राचे मुलगा आहे ते मला हा जास्त मस्कित नाही करता येत. काशी केली वनवाशी केली. तुमच्या नशिबी 7:30 आली बघा. उपाय घाबरू नका. उपाय सांगतो. उपाय सुद्धा आहेत माझ्याकडे. सांगा सांगा. पण 21 रुपये द्या ना. नाही देऊ नका पैसे नका देऊ. घाबरू नका. घाबरू नका. पैसा खोटा दगडापेक्षा देव मोठा. घाबरू नका. दगडात देव मोठा. पैसा देऊ नका. मी तुमचं मन बघत होतो. अरे आणखी सांगू तुमचं भविष्य. कागद करावं लागेल मग मला. हा कागद आहे मग तर असे भिजे बघावं लागतं. पंचांग आहे माझ्याकडे. अगं बाई, लय मोठं पंचायत ये बा. मी इकडून आलो तिकडे चालू. कुठं उधारीचं सध्या ऑनलाईन घेतो त्यामुळे उधार राहतो. ऑनलाईन घेतो मी उधार राहतो. हा इकडून आलो तिकडे चाललो. बर हा दयाने आलो हाताने चाललो. मग माणूस उद्या करायचं. बर शिकू का? काशी केली वनवाशी केली. नशिबी तुमच्या 7:30 आली बघा. घाबरू नका. उपाय सांगतो. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला जरा 11 प्रदक्षिणा. माघारी यायचं का आताच घालायचं? वारीवर माघारी आल्यावर घालायचं का आताच? आठवड्याच्या 9व्या वारी घाला. बर 9वा वाराला ना आठवड्याचा हा काय घाला. आता आठवड्यात 9वा वार. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला. हा एक दह्याची वाटी ठेवा त्यात. खाली हा बर आणि काय लागले तर पैसे ठेवा तिथे. लागले तर ठेवा. हा आहे की नाही? हा वरकर धापा शिवून घाला. हा आणि आणखी सांगायचं तुम्हाला माझं बहिणीचं भविष्य. सांगा. बाबा तू फार मनाने उदार आहेस. भोळा आहेस. हा तू लोकांसाठी फार करतो. तुझ्यासाठी कुणी काय करत नाही. खरं असलं तर खरं सांग. खोटं असलं तर खोटं नाही. खरं आहे ना? त्यांच्या समोर खरं नाही असलं- आणखी सांगतो तुला काय आहे त्याच्यामध्ये. तू लोकांसाठी लय करतो. तुझ्यासाठी मात्र कुणी काय करत नाही. रात्री म्हणतो याव करू त्याव करू. काय म्हणतो रात्री? हा सकाळी म्हणतो काय करू काय करू. रात्री तर ध्यान राहत नाही महाराज. काय त्यांनी रात्री काय म्हणले सकाळी ध्यान राहत म्हणून मला भोळा आहेस. पुन्हा विश्वास ठेवू नको. बर हा आणि तुझ्या तोंडामध्ये फार रसोई आहे मग. खरंय महाराज खरंय. त्याच्यामुळे लय भोळा राहू नको. कुणाला काय देऊ नको. सांगा उपाय सांगा. हा सांगतो ना. 100 रुपये द्या. ऑनलाईन द्या काय. ऑनलाईन देऊ नका. 100 रुपयाचं मन बघत होतो बाबा. पैसे घेत नाही मी. पैसा खोटा दगडात देव मोठा. बर मग कोंडात फार रसवंती आहे बघा. राजकारणात पडू नको. अजिबात पडू नको. पडलाच तर मात्र सख्या बापा सुद्धा विश्वास ठेवू नको. तुमच्या विरोधात गावामध्ये आम्ही वार्ड मोका सोडून देतो. अशी माणसाची गरज आहे हो. 51 रुपये द्या. ऐका वाढतच चाललं आकडा. किती 51 रुपये पाहिजे नाही ना. नसू द्या काय अर्थात नाही. आई शपथ खरं सांगतो. पंढरपुराला आलो आणि तुळजापूरला चाललेला. बर थोडे 151 रुपये द्या. तुमच्या नावानं आईसाहेबाला तेल वाहतो. एकदाच काय ती माझा काय आता बरं का. तुमच्याकडे पाहून मला पैसेच मागं वाटत. गरीब माणूस आहे. गरीब माणूस दिसतोय. फार भोळा माणूस दिसतोय. पण जाऊ द्या नसू द्या. आपण पुढच्या सारखे तुमचं भविष्य सांगू. आता जरा पुढे चालू.
म्हणतो ना घराला दार, माझं घर माझं घर माझं घर. माता माऊलीने मला सांगायचे, मला हे सांगा, तुम्ही फार कष्ट करून पैसा पैसा जमवून तुमचं घर बांधलंय 1.5 कोटी रुपयाचं. बर. आणि ज्यावेळेस आपल्याला परवानगी देवाचं पत्र येतं जाण्याचं, आपल्याला सारे घेऊन जातात, त्यावेळेस कोणी म्हणतं का हो माझ्या बापाने लय कष्ट केलंय, दारोदार फिरला, माती उचलली, बराचशी टाकल्यात, पैसे कमवले आणि हा एवढा मोठा बांगला बांधला, माझ्या बापाची मयत आपण पडवीतच करू, कोण म्हणतं का? नाही 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 का असं म्हणतो कोणी? देव बांगल्यात पिटून देव बांगला देव ठेवा म्हातारा चांगला कशाला म्हणतात? नाही ना म्हणत. म्हणून माफिंगाला सांगतो आणि महात्माला सांगतात, तुम्ही म्हणता ना घर ना दार, इथंच राहिलं सार. ओ माणूस मेल्यावर तुमचं गावा बाहेर, ओ माणूस मेल्यावर तुमचं गावा बाहेर घर. म्हणून पिंगळा सांगतो तुम्हाला हे सांगायला नाही पाठेच. दुपारची वेळ झाली बा, फिरता फिरता सारी घर घेता घेता वेळ झाली. आणि एका माऊलीने जेवण केलं तर बघायचं. बर. तिथं जेवलं थोडं पोटाला लागत ना. हा ना पण आलात ना. म्हणून सांगायचं घे 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 हरी नाम घे, आया तू घे 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 हरी नाम घे, आया तू हरले बिना माधवी बोले बिना माधवी बिना माधवी बिना तुम्ही माणसाला पैसा ना अडका. आपण पैसा पैसा म्हणतो, पण आपण गेल्यावर मात्र तो पैसा इथंच राहणार आहे. म्हणून पिंगळा सांगत आहे, तुम्ही माणसाला पैसा ना अडका, तो इथंच राहील बरं का. माणूस मेल्यावर संग येतो मातीचा म्हण का. त्याशिवाय काय हो आपल्याला ती शिकाळन एवढं खो आपल्या बरं का. ते बी स्मशानभूमीत गेल्या फोडून टाकतात. काय आहे, कशासाठी करायचं हे वनवान, का करायचं हे सांगण्यासाठीच पिंगळा या ठिकाणी आलेला आहे. सोडून द्या घरदार, मुलाबाळाच्या ताब्यात देऊन टाका आणि चला वारीला. पिंगळा महाद्वारी बोल बोल पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल 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 पिंगळा महाद्वारी. बापू शेठ गोरे यांची पंगत न्यारी, बापू शेठ गोरे यांची पंगत न्यारी. पंक्तीला आहे आता खिराणी पुरी, पंक्तीला आता आहे खिराणी पुरी. चपात्या लाटाया करा तयारी तुम्ही, चपात्या लाटाया करा तुम्ही सवारी. श्रीगोंदा शहरातील महिलांनो करा तुम्ही सवारी. आयकर उभा आहे, आयशर उभा आहे, त्या गाडीत करा सवारी. लगेच करा तयारी. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी. चला महिन्याच्या पदरासाठी चला शहरातील महिला महाद्वारी बोल बोल पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल पिंगळा महाद्वारी. लय मोठ्या मानाचे पाटील. हा बरोबर आहे. हो पाटलाचे वडील आहेत का, ते प्रशासनाच्या भाईचे वडील पहिले नोकरीला होते प्रशासनामध्ये, बरोबर आहे का नाही? मला माहिती ना. पटेल म्हणाले नोकरी आहात तुम्ही. बर हा बर. आई बापाची सेवा करत जा. बर बरोबर आहे की नाही? आणि शनिवारी गुरुवारी दाढी करू नका. बर. केस कापू नका. बर. आणखी सांगायचं तुम्हाला, मम्मा बाबाची सेवा करा, काही कमी पडणार नाही. ओके बर. आणि तुम्हाला सांगतो पुढच्या वारीला ना तुम्हाला पुत्र प्राप्त होणार आहे. झालेला आहे ऑलरेडी. पण त्याला अजून एक होते की काय अडचणी. चलो पिंगळा माती त्याची शनात होईल माती. अहो रावण मेला लंका जळाली तशीच आपली गती. आणि आपण कोण आहात? सोन्याची लंका होती त्या रावणाची, ती जाऊन खाक झाली. सोन्याची लंका होती त्या लालसेबाई, त्या रावणाची सोन्याची लंका सुद्धा गेलेली आहे. आपण तर मनुष्य प्राणी आहोत.
आपलं काय आहे? आपल्याला फक्त एकच तारण काय तारणार आहे? आपल्याला राम नाम तारणार आहे म्हणून सांगितलंय. नाथ महाराज सांगताय अगं घे 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 हरी नाम घे माया तू सोडले घे 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 हरी नाम घे माया तू सोडले वंदना मातारे चाललेला आहे. मुलाचं काय राहिलेलं भविष्य असं पुढच्या वर्षी बघू. यंदाचा आता इथं बंद करून टाकू. त्या ठिकाणी आमचे शेख महमूद महाराज यात्रा कमिटी असेल, दिंडी उत्सव कमिटी असेल, त्यांनी आम्हाला या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये सेवा करायची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचं आणि आमचं जे ऐकून घेतलं ते फार महत्वाचं. तुम्ही आज तुमचं मी मनापासून आभार मानत आहे. कारण आता इथून आता गर्दी सुरू होणार आहे. आपला प्रवास अगदी जवळ चाललाय. आपल्या पंढरीच्या पांडुरंगाची ओढ लागलेली आहे. कधी जातो त्या पंढरपुरामध्ये आणि कधी त्या चंद्रभागेमध्ये जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतो अशी आपल्या सर्वांची अवस्था झाली आहे. कुतूहल वाटलेलं आहे आपल्याला. तर आता विठ्ठल मुखी आली संतांची पालखी. ज्ञान कीर्तिमय बोलकी आली संतांची पालखी. संतांची पालखी आली संतांची पालखी. सारे संतांचं माहेर हे मंगल पंढरपूर. मंगल पंढरपूर नांद पांडुरंग सत्वर. हिवारी 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 करू आम्ही साधकी. आली संतांची पालखी. संतांची पालखी आली संतांची पालखी. सोपन देवा पायी. नामदेवाच्या पायी माता निवृत्तीच्या पायी. धन्यती 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 मुक्ताई बोलकी. आली संतांची पालखी. संतांची पालखी आली संतांची पालखी. पायी माता तुकारामाच्या पायी. चोखोबाच्या पायी माता जनाबाईच्या पायी. नाव है नित्य असे या मुखी. आली संतांची पालखी. संतांची पालखी आली संतांची पालखी. हा
पंढरपूरचा सखा करीचो 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 भक्त जनाला सुखी आली संतांची पालखी संतांची पालखी आली संतांची पालखी श्री ज्ञानोबा माऊली संत तुकोबराया संत नामदेवराया संत एकनाथा संत निवृत्तीनाथा संत सोपान देवा संत मुक्ताबाई संत जनाबाई धन्य कान्होपात्रा धन्य चंद्रभागा धन्य नामदेव पायरी धन्य गोपाळपूर. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. जित्त तित्त रूप तुझं दिसू लागला जित्त तित्त रूप तुझं दिसू लागला देवा तुझ्या नावाचं याड लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागलं 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 देवा तुझ्या नावाचं याड लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागलं चंद्र सूर्य डोळं तुझं आभाळ हे बाळ तुझं जुळू जुळू पाणी जणू खुळू खुळू चाळ तुझं चंद्र सूर्य डोळं तुझं आभाळ हे बाळ तुझं जुळू जुळू पाणी जणू खुळू खुळू चाळ तुझं तुझ्या आईना संसार यो तुझ्या आईना संसार यो कडू जार सारा नाव तुझं घेतलं नी ग्वाड लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागलं 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 देवा तुझ्या नावाचं याड लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागलं. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. जित्त तित्त रूप तुझं दिसू लागला जित्त तित्त रूप तुझं दिसू लागला देवा तुझ्या नावाचं याड लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागलं 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 देवा तुझ्या नावाचं याड लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागलं चंद्र सूर्य डोळं तुझं आभाळ हे बाळ तुझं जुळू जुळू पाणी जणू खुळू खुळू चाळ तुझं चंद्र सूर्य डोळं तुझं आभाळ हे बाळ तुझं जुळू जुळू पाणी जणू खुळू खुळू चाळ तुझं तुझ्या आईना संसार यो तुझ्या आईना संसार यो कडू जार सारा
तुझीची साथ आनंद दिवा मित्रात आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे. ऋषी मंगेश दान दिलं त्यानं वसाडाचं रान झालं जी. अर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ माऊलीची लाज राख जी. या मिनमिनत्या दिव्याला तू साकड घाल या तळमळत्या जीवाला ते जाणी भल्याची पुण्याई उभी तुझ्या माग जरा निगुतीन वागजी. अर ढळून इमान लागू नये डाग दिल्या सबुदाला जागजी. या सळसळत्या वादळाला उधार गालक लखत्या वाळाचं चांदण्यान या निरनित्या उन्हान चेतवल भान कोसळत्या पावसाची अनादितान. चंदना देवते कुंकुम करा ये गडी तमारा सोरे तोवारा रोलो के लोको चले गागया लोकाना पुतु देव जय नमो वर्धिता बंदर वंदना तारा सुंदर बर देव जय देव जय नमो देव जय करके माते मान करके माते मान कामना प्रति देव जय
संसारी अनाथनारे अंगे करुणा विस्तारी वारी वारी जन्म तिवारी हरि पड़ो आता संकर निवारी जय देव जय मरीश्वर वंदे तारक संजनी जय देव सारी समय भवाई देखो भक्ता मला काय अडचण नाही चला म्हणता जाईल बरोबर 7 वाजता कीर्तन होईल 15 मिनिटं हॉल्ट हा बघा इकडे काढायला बोलतो